आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराचे। कोणती भक्ती देवाला आवडते? ज्याच्या अंतःकरणामधून माया संकल्पावी। संकल्पावी म्हणजे ज्याच्या अंतःकरणामधून माया निघून गेली, मोह निघून गेला, क्रोध निघून गेला, लोभ निघून गेला, ती भक्ती देवाला फार आवडते। 1917ची घटना आहे, ऐका। 1917ची घटना, सद्गुरू जोग महाराजांना वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करायची होते। वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करायची, पण त्याच्याकरता पैसे पाहिजेत, जागा पाहिजे, कुठेतरी शिक्षण संस्था स्थापन करण्याकरता जागा पाहिजे। कळालं जोग महाराजांना पैशाची गरज आहे, ऐका। जोग महाराजांना पैशाची गरज आहे, तेव्हा एक जळगावचा व्यापाऱ्याला ही घटना कळाली, ही बातमी कळाली। एखाद्या महात्म्याच्या अंतःकरणामधून माया कशी निवृत्त झाली आहे याचं उत्तम उदाहरण जोग महाराज, ऐका, फार गोड आहे। जळगावच्या एका व्यापाऱ्याला ही घटना कळाली, महाराजांना पैशाची गरज आहे, म्हणून तो जळगावचा व्यापारी आपल्याकडे असणारे काही पैसे घेऊन दरमजल करत आळंदीला आला। ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं। सद्गुरू जोग महाराजांच्या दर्शनाकरता घासवाले धर्मशाळेमध्ये गेला। तेव्हाची वारकरी शिक्षण संस्था घासवाले धर्मशाळेमध्ये भरत होते, फ्रूटवाल्याच्या शेजारी। घासवाले धर्मशाळेमध्ये गेल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं। महाराजांना विचारलं, महाराज कशी आहे प्रकृती? म्हटले छान आहे, ठीक आहे। महाराज कळालं शिक्षण संस्था स्थापना करताय? म्हटले हो। त्याच्याकरता पैसा लागतोय? म्हटले हो। जागा नाही पाहिजे? म्हटले हो पाहिजे। त्या मनुष्याने आपल्याकडे असणारी 1 लाख रुपयाची पिशवी काढली आणि महाराजांच्या समोर टाकली। म्हटले महाराज हे घ्या 1 लाख रुपये, हे 1 लाख रुपये ठेवा। 1 लाख रुपये ठेवा म्हणण्यामध्ये त्याच्या अंतःकरणातला अहंकार महाराजांनी ओळखला। महाराजांनी ओळखल्यानंतर तसेच 1 लाख रुपये महाराजांनी ते घेतले आणि त्या व्यापाऱ्याच्या समोर असे टाकले। म्हटले तुझे हे 1 लाख रुपये नको। 1 लाख रुपये नको म्हटल्यानंतर तो मनुष्य म्हटला, महाराज 1917चा काळ आहे, माझ्यासारखा व्यक्ती तुम्हाला 1 लाख रुपये देणारा व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही, ठेवा हे 1 लाख रुपये, ठेवा हे 1 लाख रुपये म्हटल्याबरोबर महाराजांना कळालं आता याच्या अंतःकरणामध्ये खरोखर अहंकार भाव निर्माण झालाय। महाराज का डाडले? 7 फूट उंची होती, डोक्याला फेटा बांधलेला होता, हातामध्ये काठी होती। महाराज म्हटले अरे 1 लाख रुपये देण्यासारखे तुझे 56 मिळतील, 1 लाख रुपये देणारे तुझ्यासारखे 56 मिळतील, पण 1 लाख रुपये नको म्हणणारा माझ्यासारखा पठ्ठ्या तुला मिळणार नाही। 1917च्या काळामध्ये एक व्यक्ती सद्गुरू जोग महाराजांना किती पैसे देतोय? 1 लाख रुपये देतोय। महाराज ते अहंकार धारण केलाय म्हणून घेत नाहीत, फक्त अहंकार धारण केलाय। मला सांगा त्या जागी जर मी असतो तर काळजी करू नका, महाराजांच्या परंपरेतलंय, मी सुद्धा घेणार नाही। तुमची इच्छा असेल तर संस्थेला द्या पण नको। एखाद्या महात्म्याच्या अंतःकरणामधून माया कशी निघून गेली याचं उत्तम उदाहरण आहे। ही थोर भक्ती देवाला आवडते, दुसरी थोर भक्ती नाही। अंतःकरणामधून माया निघून जाणं ही थोर भक्ती देवाला आवडते। म्हणून श्री तुकोबाराय असं आहे, भक्ती आवडते या शब्दाचा वाच्यार्थ न घेता भक्ती आवडते या शब्दाचा लक्षार्थ घ्या। वाच्यार्थ लक्षार्थ आपल्या लक्षामध्ये येतो की एखादा दृष्टांत सांगत नाही, पण ऐका चला। वाच्यार्थ लक्षार्थ आपल्या लक्षामध्ये आहे। सणाचे दिवस होते, सासूबाईने सुनबाईला सांगितलं, सुनबाई सण आलाय, आपण एक काम करू, पुरणपोळ्याचा नैवेद्य करू, जेवण तयार करू आणि नंतर जेवण करू। म्हटलं ठीक आहे। सासूबाईने सांगितलं, सुनबाई एवढं पुरण घे आणि वाट, गावामध्ये जरा मी फेरफटका मारून येते, माझं थोडं काम आहे, जाऊन येते मी। सुनबाई म्हटली काळजी करू नका, तुम्ही या जाऊन तुमचं काम करून या। सासूबाई गेली, गावामधलं सगळं काम उरकलं आणि काम उरकल्यानंतर घरी आली। घरी आल्यानंतर सुनबाईला सांगितलं, सुनबाई आणा ते पुरण। सुनबाई म्हटले, सासूबाई काही वेळ लागलं की काय? म्हटले काय, तुम्ही काय सांगितलं होतं मला? एवढं पुरण घ्या आणि वाट म्हटल्याबरोबर तुम्ही जसं घराच्या बाहेर पाऊल टाकला ना, तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकल्या मीही घराच्या बाहेर पाऊल टाकला। जी व्यक्ती समोर येत होती ना त्यांना एक घास पुरण वाटून टाकलं। याचा अर्थ काय हो? पुरण वाट या शब्दाचा अर्थ असा नव्हता की पुरण सगळ्यांना वाट। पुरण वाट या शब्दाचा अर्थ असा होता की पाट्यावर वाट वगैरे वगैरे। वाट या शब्दाचा अर्थ वाच्यार्थ न घेता वाट या शब्दाचा अर्थ लक्षार्थ घ्यायचा होता। तसं भक्ती आवडते या शब्दाचा वाच्यार्थ घेता कामा नये। भक्ती आवडते या शब्दाचा लक्षार्थ असा आहे, जो भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो असा भक्त देवाला आवडतो। विठ्ठल 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 विठ्ठल
जर भगवान परमात्म्याला भक्त आवडतो तर भगवान परमात्म्याला अभक्त आवडत. बोला ना, जर देवाला भक्त आवडतो तर देवाला अभक्त आवडत. काहीतरी बोला. देवाला भक्त आवडत भक्त जर आवडत असेल तर अभक्त आवडत. सरळ सरळ सिद्ध होते. मला सांगा, भक्ताची निर्मिती जर देवाने केली, पांडुरंग परमात्म्याने केली, तर अभक्ताची निर्मिती कोणी केली हो? देवानेच केली. निळोबराय वर्णन करतात ना, एकले कंठेची या मनोनी या येणे केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो ऐसा लागविया माया सूत्रधारे. संपूर्ण जगाची उत्पत्ती जर त्या भगवान परमात्म्याने केली तर त्याच्या बाबतीत असं कधी होईल का हो? भक्त आवडतो आणि अभक्त आवडत, असं देवाच्या बाबतीत कधी होत नाही महाराज. समजा एखाद्या आईला 2 मुलं, आयांना थोडं लक्षपूर्वक ऐका. एका आईला 2 मुलं. आई असं कधी म्हणते का हो, लहान मुलगा मला फार आवडतो आणि मोठा मुलगा मला अजिबात आवडत नाही? आई अशी कधी म्हणते का? बोला ना, आई असं कधी म्हणते का? आई असं कधी म्हणत नाही. लहान मुलाच्या विषयी तिच्या अंतकरणामध्ये जितका प्रेमभाव आहे तितकाच प्रेमभाव त्या मोठ्या मुलाच्या विषयी तुकोबाराय वर्णन करतात. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाते करीला भावीन प्रीती. ती माऊली आपल्या मोठ्या मुलावर जितकं प्रेम करते ना तितकंच प्रेम ती आपल्या लहान मुलावर करते. तिच्यामध्ये कधीच द्विजाभाव नसतो. असं ती कधीच म्हणत नाही लहान मुलगा मला फार आवडतो आणि मोठा मुलगा मला अजिबात आवडत नाही, अशी आई कधी म्हणत नाही. जर एखादी आई अशी म्हटलीच, बरं का, एखादी आई जर अशी म्हटलीच की लहान मुलगा मला फार आवडतो आणि मोठा मुलगा मला अजिबात आवडत नाही, तर तर्क लावून घ्या, लहान मुलगा तिचा सख्खा असला पाहिजे आणि मोठा मुलगा तिचा जमतंय. तुम्ही बोलत नाहीत, फक्त सावत्र असला पाहिजे, जमतंय. पण आईच्या अंतकरणामध्ये द्विजाभाव कधीच नाही. ती लहान मुलावर तितकंच प्रेम करते आणि मोठ्या मुलावर सुद्धा तितकंच प्रेम करते. मग भगवान परमात्म्याला भक्त आवडतो आणि अभक्त आवडत नाही असं नाही. थोडा रामायणातलं दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला निघणार तेवढ्यात हनुमंतरायांना सांगितलं, हनुमंता म्हटले बोला देवा, जेवढे आपले वानर मेलेत ना त्या वानरांच्या मुखामध्ये एक अमृताचा थेंब टाका आणि त्यांना आपल्याबरोबर घ्या. लक्ष्मण शेजारीच उभे होते. लक्ष्मण म्हणतात, देवा समचरण दृष्टी विटेवेरी साजेरी. तुकोबारांची प्रमाणं ऐकलीत मी. तुमची दृष्टी कशी आहे? समय. जर तुम्ही वानरांना जिवंत करा असं जर म्हणत असाल तर राक्षसांनाही जिवंत करा ना. लक्ष्मणाचा प्रश्न बरोबर आहे की चुकीचा हो? बरोबर आहे. जर भगवान प्रभू रामचंद्राची दृष्टी जर सम आहे, सगळ्यांवर तो जर सारखं प्रेम करतो, तर वानरांना जिवंत का करा, राक्षसांनाही करा ना. प्रभू रामचंद्रांनी जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा येथे कृतीचा विचार पाहू नको, येथे परिणामांचा विचार पहा. म्हटले कळालं नाही. प्रभू म्हणतात सांगतो मी. लक्ष्मणा मला सांग, जेव्हा आपण युद्ध खेळत होतो तेव्हा आपलं तोंड कुणाकडे होतं? म्हटले राक्षसांकडे. आणि राक्षसांचं तोंड? म्हटले आपल्याकडे. आता समजा उदाहरणार्थ मी कीर्तन करतोय, माझं तोंड तुमच्याकडे आणि तुमचं तोंड दुसरीकडे, असं आहे का? असं नाही. माझं तोंड तुमच्याकडे आणि तुमचं तोंड माझ्याकडे, असंच आहे. तसं भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा जेव्हा आपण युद्ध खेळत होतो तेव्हा आपलं तोंड राक्षसांकडे होतं आणि राक्षसांचं तोंड आपल्याकडे होतं. मला सांग लक्ष्मणा, जेव्हा वानर लढता लढता मेले ते कुणाला पाहून मेले? राक्षसांना पाहून मेले. आणि मला सांगा, राक्षसांना जर पाहत पाहत मेलं तर मोक्ष प्राप्त होईल की अधोगती? काय होईल? अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्राने उत्तर फार गोड दिलंय. म्हटले आपले वानर राक्षसांकडे पाहून मेले, त्यांना अधोगती मिळाली. लक्ष्मणा मला सांग, हे राक्षस जेव्हा मेले ते कुणाला पाहत मेले? आपल्याला पाहत मेले, तुला पाहत मेले, मला पाहत मेले. जर राक्षस देवाला पाहत पाहत जर मरत असतील, ऐका, राक्षस जर देवाला पाहत पाहत मरत असतील तर त्यांना अधोगती मिळेल की मोक्ष हो? अहो, देवाला पाहत पाहत मरणं काय सोपं आहे का? देवाचं नामचिंतन जरी मुखामध्ये आलं तरी मोक्ष आहे.
आणि देवाला पाहत पाहत मेरणं काही सोपं आहे का? मोक्षाचे प्रभू रामचंद्र म्हणतात लक्ष्मणा, हे राक्षस जेव्हा मला पाहत पाहत मेले तेव्हा त्यांना मोक्ष प्राप्त झाला, आणि आपले वानर राक्षसांना पाहत पाहत मेले, त्यांना अधोगती प्राप्त झाली. म्हणून लक्ष्मणा मी हनुमंतरायांना एक सांगतोय काय, की तू यांना जिवंत कर. कुणाला? वानरांना जिवंत कर, राक्षसांना जिवंत करू नको. विठ्ठल भगवान परमात्मा भक्तावरही तितकंच प्रेम करतो आणि अभक्तावरही तितकंच प्रेम करतो. आपण ऐकलंय, जी पुतना स्तनामध्ये विष धारण करून देवाला मारण्यासाठी आली होती ती देवाची भक्त होती की अभक्त? अभक्त होती. मग अभक्त असलेली पुतना तिचा देवाने उद्धार केला की अधोगतीला प्राप्त करून घेतलं? तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्र परी कैवल्य असे पवित्र वैर्यासी दिदले. वैर्यांना सुद्धा मोक्ष प्राप्त करून देतात. भगवान परमात्मा भक्तावरही तितकंच प्रेम करतात आणि अभक्तावरही तितकंच प्रेम करतात. विठ्ठल म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती घडली पाहिजे बरं का. एकदा का आपल्या जीवनामध्ये भक्ती घडली रे घडली की तो भक्त बनतो आणि तो भक्त देवाला फार आवडतो. मी थोडं धाडसाने बोलतो, मनुष्याच्या जीवनामध्ये किमान भक्ती नाही घडली ना, ठीक आहे, हरकत नाही. नाही आपल्याला या सप्त्याला यायला जमलं, हरकत नाही. पण किमान जो व्यक्ती नामचिंतन करतो, जो व्यक्ती भगवान परमात्म्याची भक्ती करतो, त्याची किमान संगत केली तरी आपल्याला मोक्ष आहे. संगतीचा परिणाम अलौकिक आहे. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर एक गोड वाक्य सांगतात, संगतीचा परिणाम. आपण जर एखाद्याची संगत केली तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण त्याच्यासारखं वागतो, हा संगतीचा परिणाम आहे. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य दारू पितो आणि दुसरा मनुष्य दारू पित नाही. जो दारू पितो त्याने जो पित नाही त्याला प्यायला शिकवले. दोघं जण दररोज दुकानामध्ये जाऊ लागले. 10 दिवस दररोज गेले. ज्याने प्यायला शिकवले त्याला काहीतरी काम निघालं म्हणून तो दुसऱ्या गावाला निघून गेला. निघून गेल्यानंतर मला सांगा, जो नवीन प्यायला प्रवृत्त झाला होता तो नसताना दुकानामध्ये जाईल की न जाईल? हो, तुम्ही ऐकता ना सगळे. ज्याने प्यायला शिकवली तो आता 10 दिवसानंतर नाही त्याच्याबरोबर, तो दुकानामध्ये जाईल की न जाईल? गेल्याशिवाय राहणार नाही. हा संगतीचा परिणाम आहे. सप्ताह 12 दिवसाचा झाला, सकाळचे रात्रीचे 8:30 झाले की आपल्या कानावर येईल आपल्याला की आता सप्ताह नाही, पण आपल्याला ती भावना, ती संगत टोचत राहील. 12 दिवस सप्ताह झाला, साहजिकच आपली पावलं मंदिराकडे वळाल्याशिवाय राहणार नाही. हा संगतीचा परिणाम आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, गुण नाही पण वान लागला. का वान नाही पण गुण लागला, काहीतरी आहे ना ते. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. हा संगतीचा परिणाम आहे. काय झालं, एका गावामध्ये बाजार भरला. आता बाजार भरल्यानंतर मेचे दिवस होते, मे जूनचे दिवस होते, आंब्याचे सीझन होता. आता हा व्यापारी आपले आंबे विकण्याकरता बाजारामध्ये गेला. पण व्यापाऱ्याला जर बाजारामध्ये जायचं असेल एखादा माल विकण्याकरता तर भर सकाळी जावं लागतं की दुपारी गेलं तरी चालतं? हो, सकाळी जावं लागतं, जागा पकडावी लागते, माल आपला विकावा लागतो वगैरे वगैरे. पण हा पठ्ठ्या दुपारी 12 वाजता बाजारामध्ये गेला. आता आंबे सुंदर होते पण बसायला जागा नाही, स्टॉल मांडायला जागा नाही, काय करावं? म्हणून तो सगळा बाजार त्याने पाहिला, जागा कुठंच नाही. एका कोपऱ्यामध्ये त्याला जागा मिळाली. जागा मिळाल्यानंतर त्याने आपला स्टॉल मांडला आणि स्टॉल मांडल्यानंतर सुंदर असे आंबे लावले. आणि आंबे लावल्यानंतर तो गिऱ्हाईकाला आवाज देणार, तेवढ्यात त्याने शेजारी पाहिलं, आपला शेजारी कोण आहे, शेजारी कोण आहे म्हणून सहज पाहिलं तर तो व्यक्ती होता उंदीर मरण्याचं औषध विकणारा. कोण होता? उंदीर मरण्याचं औषध विकणारा. या आंब्यावाल्याला वाटलं चला उंदीर मरण्याचं औषध विकणारा, हरकत नाही, चला आपले आंबे आपण विकू. म्हणून त्याने आंबे विकायला सुरुवात केली. सुंदर असे आंबे लावले होते आणि तो गिऱ्हाईकाला आवाज देऊ लागला, आंबे घे आंबे, रत्नागिरीचे आंबे, देवगडचे आंबे, आंबेगावचे आंबे. असं म्हटला की तो शेजारचा म्हणायचा, खाल्लं की मरतय. तुम्हाला नाही कळालं का काय म्हणत होता तो? आंबे घे आंबे, रत्नागिरीचे आंबे, आंबेगावचे आंबे,
आमोंडीचे आंबे असं म्हटला की तो शेजारचा म्हणायचा खाल्लं की मरतय. महाराज रात्रीचे 6 वाजले, एकही आंबा संपला नाही. काय कारण हो बोला. संगत करे बडो की तो बडत बडत जाय, संगत करे गदो की तो दो दो लात खा जाय. विठ्ठल मनुष्याच्या जीवनामध्ये संगत चांगल्याची घडावी. जो व्यक्ती किमान भक्ती करतो त्याची तरी संगत घडावी. नाही आपल्याला संतांची संगत मिळणार. आपल्याला माहिती आहे संत मिळणं फार कठीण आहे, त्याची संगत मिळणं फार कठीण आहे. अनेक प्रमाण आहेत. तर कबीर महाराजांची एक चौपाई आहे पहा. तात मिले पुनि मात मिले श्रुत भात मिले युवती सुखदाई, राज मिले गज बाज मिले सब साज मिले मन वंचित पाई, लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले मन वंचित पाई, कहे निपट निरंजन लाल सब मिले संत संगत दुर्लभ भाई, संत संगत दुर्लभ भाई. सगळं मिळेल व सगळं मिळेल पण संतांची संगत मिळणं फार कठीण आहे. बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठे करुणा केले. संगत फार महत्वाची. माझा मुद्दा असा होता, नाही आपल्याच्याने भक्ती जमली हरकत नाही, पण किमान जो व्यक्ती भक्ती करतोय ना त्याची संगत करा, फार महत्वाचं आहे. अंतकरणामधून मोह निघून जाणे आणि अंतकरणामधून माया निवर्णन करतात. पहा महाभारतातलं उदाहरण आपल्याला ज्ञात आहे. द्रौपदीची 5ही मुलं अश्वत्थाम्याने रात्रीत कत्तल केले. द्रौपदीची 5 मुलं रात्रीत मारले. द्रौपदी विचार करते माझ्या पोटची मुलं गेली, जोपर्यंत माझी मुलं मारणारा वैरी माझ्या जोपर्यंत समोर उभा करत नाहीत ना तोपर्यंत मी अन्नही ग्रहण करणार नाही आणि पाणीही प्राशन करणार नाही. पांडवांना सांगितलं ज्याने माझ्या मुलांना मारलं तो माझ्या समोर उभा पाहिजे. वेळ कमी आपल्याकडं. अश्वत्थाम्याला पकडलं आणि अश्वत्थाम्याला पकडल्यानंतर द्रौपदीच्या समोर आणून उभं केलं. द्रौपदीच्या समोर आणून उभं केल्यानंतर सांगितलं अर्जुनाने, द्रौपदी याने आपल्या मुलांना मारलं, कर तुला काय करायचं ते सांग, तू फक्त आज्ञा कर, काय करायचंय ते कर. आता इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला काळजी का? त्याचं कारण असं आहे, आपल्या जगतामध्ये 7 चिरंजीव आहेत आणि 7 चिरंजीवांपैकी पहिलं नाव अश्वत्थाम्याचं आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुवंश्च विभीषणः कृपा परशुरामश सप्त येते चिरंजीविनः. देवाने विचार केला, या द्रौपदीने जर सांगितलं अर्जुनाला मार याला, तर जे चिरंजीवामध्ये याचं पहिलं नाव आहे हे सिद्ध होणार नाही. भगवान परमात्म्याने आपल्याकडे असणारी माया द्रौपदीच्या अंतकरणामध्ये घातली आणि द्रौपदीच्या अंतकरणामध्ये घातल्यानंतर द्रौपदी विचार करते, अर्जुना मुच्यताम येश, याला सोडून द्या. अर्जुन म्हटलं एवढे सायास करून अश्वत्थाम्याला पकडलंय, मार असं म्हणायचं सोडून का द्या. द्रौपदीने सांगितलं, अर्जुना मला सांग, सगळे 5ही पांडव समोर उभे आहेत, मला सांगा याला मारल्यानंतर जर आपली मुलं परत येणार असेल तर याला खुशाल मारा, पण याला मारून काही जर उपयोग होत नसेल तर कशा करता मारता.
याला मारल्यानंतर मुलं परत येणार आहे का? येणार नाहीत. मग कशा करता मारायचं? याला मारल्यानंतर याच्या आईला सुद्धा दुःख होईल आणि झाल्यानंतर मला काय मुलगा गेल्यानंतर काय दुःख होतं हे फक्त आईलाच माहिती आहे. याला सोडून द्या. मुच्यताम मुच्यताम येश, सोडा ना. संसारातली माया सोडा. थोर भक्ती देवाला आवडते. अंतकरणामधून माया निघून जाणं, अंतकरणामधून मोह निघून जाणं आणि क्रोध निघून जाणं, ही भक्ती देवाला आवडते. अजून कोणती भक्ती देवाला आवडते? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. ठेविले आनंद, ठेविले आनंद, तेसे राहावे. ठेविले आनंद, ठेविले आनंद, तेसे राहावे. ठेविले आनंद, ठेविले ठेविले